पंढरपूर हा केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, हा अनुभव आहे. अंतकरणाला हलवणारा, डोळ्यात पाणी आणणारा. किती जणांनी इथे येऊन देवासमोर अश्रू गाळलेत आणि परताना शांत मनाने भारावलेल्या हृदयाने परतले. कोण आलं नाही इथे? शेतकरी, विद्यार्थी, आई, बहीण, वृद्ध सर्वजणच विठोबाच्या एका झलकासाठी वाट चालत आले. पायात चपला नाही, पण मनात श्रद्धा आहे. अंगात थकवा आहे, पण चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. वारकरी कितीही दुरून आले तरी त्यांच्या मुखात एकच गजर, माऊली माऊली. कितीतरी भक्त सांगतात, माझ्या आयुष्यात गोंधळ होता, अडचणी होत्या, पण एकदा विठोबाला साकडं घातला आणि मार्ग आपोआप निघत गेला. ही श्रद्धा आहे, ही पंढरपूरची महिमा आहे. बोला माऊली माऊली. कोणीतरी विठोबाला वडील मानतं, कोणी त्याला मित्र मानतं, तर कोणी पती. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये सामायिक आहे, प्रेम. चंद्रभागेच्या पाण्यातून चालत मंदिरात जाणं, विठोबाच्या पायावर डोकं टेकवणं, रुक्मिणीच्या डोळ्यात पाहून आशीर्वाद मागणं, हा केवळ दर्शनाचा नाही, तर आत्मिक एकरूपतेचा क्षण असतो. पंढरपूर तुम्हाला काय देईल माहिती नाही, पण तुम्ही काय घेऊन जाल हे मात्र कायमस्वरूपी माहिती असेल. ते म्हणजे शांती, श्रद्धा आणि माऊलीचं प्रेम. कारण विठोबा हा फक्त देव नाही, तो आहे भक्तांचा जीव, हृदयात राहणारा आपला विठू माऊली.